नमस्कार. थरार चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला ही गोष्ट आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला जरूर पाठवा. मुंबईच्या उपनगरातील ही गोष्ट आहे. ते उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात मनीषने आपल्या आईकडे हट्ट धरला, आई मला कुल्फी खायची आहे. मग त्याची आई त्याला म्हणाली, ओके, आपण रेल्वे रुळाच्या पलीकडे असलेल्या कुल्फीवाल्याकडे जायचं का? चालेल ना? ते दोघे पलीकडे गेले. कुल्फी खात असताना मनीषची आई प्राजक्ता हिला काही अंतरावर रेल्वे रुळावर बसलेला एक लहान मुलगा दिसला. तो लहान मुलगा एकदम शांतपणे बसला होता, जणू त्याला ट्रेन यायची भीती वाटत नव्हती. प्राजक्ता हे पाहून अस्वस्थ झाली. तेवढ्यात तिला ट्रेन येताना दिसली. ती घाबरली. त्या मुलाला इशारे करत ओरडायला लागली. ट्रेन इतकी वेगाने त्या मुलाच्या जवळ आली की तिला रिॲक्ट करायला वेळच मिळाला नाही. मनीषला एवढा वेळ कळतच नव्हतं की आई कोणाला इशारे करत ओरडत होती. तेवढ्यात प्राजक्ता कानावर हात लावून जीवाच्या आकांतानं किंचाळली. ट्रेन समोरून निघून गेली. भानावर आल्यावर प्राजक्ता त्या ट्रेनच्या रुळावर बसलेल्या मुलाला शोधू लागली. मागे वळून पाहते तर काय, तो चिमुकला मुलगा प्राजक्ताकडे बघत होता. दिसायला गोड असा हा चिमुकला इथे एकटा काय करतोय असं तिच्या मनात आलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. ती खुश होती की त्या चिमुरड्याला काही झाले नव्हते. मनीष आपल्या आईचे वागणे पाहून घाबरला. त्याला काही कळत नव्हतं त्याची आई अशी का वागत होती. त्याने व त्या कुल्फीवाल्याने प्राजक्ताला म्हटलं, हो मॅडम. अहो, कोणी आहे का तिकडे? कोणाशी बोलताय तुम्ही? मला तर कोणीच दिसत नाहीये. प्राजक्ताला कळेनासे झाले. तिला जो चिमुकला दिसत होता तो बाकी कुणालाही कसा दिसत नव्हता हे तिला कळतच नव्हते. मनीष, तू घरी जा पाहू आधी. आणि ओ कुल्फीवाले, आणखीन एक कुल्फी द्या मला. किती पैसे झाले तुमचे? हे घ्या बाई तुमची कुल्फी. हे जरा विचित्रच वाटते रे ही बाई. चल निघतो राव मी इकडून. कुल्फीवालाही थोड्या वेळात तिथून निघून गेला. तो चिमुकला प्रेमाने प्राजक्ताचा हात धरून तिला ओढू लागला. प्राजक्ताने त्याच्यासाठी घेतलेली कुल्फी त्याला दिली. प्राजक्ता त्याच्याबरोबर चालत जाऊ लागली. रुळाला समांतर काही अंतरावर चालत गेल्यावर ते एका जागी पोहोचले. तिथे एक टेडी बेअर, काही खेळणी, फुलं व फोटो ठेवला होता. जणू एक आठवण म्हणून कोणीतरी ठेवले होते. फोटो त्या मुलाचाच होता. प्राजक्ताला कळले की हा मुलगा जिवंत नव्हता, ते त्याचे भूत होते. प्राजक्ता मुळीच घाबरली नाही. तिने त्याला जवळ घेतले व त्याला म्हणाली, बाळ, तुझं नाव काय आहे? तो मुलगा म्हणाला, त्याचे नाव सोहम आहे. प्राजक्ता प्रेमाने म्हणाली, बाळा सोहम, तू इथे काय करतोयस? तू देवाघरी का जात नाहीस? सोहम म्हणाला, मावशी, माझा ॲक्सिडेंट झालाय. मी हरवलंय. माझ्या आईने सांगितलं होतं की ती येईपर्यंत कुठेही जायचं नाही. मी आईची वाट पाहतोय. कधी येईल माझी आई? हे ऐकून प्राजक्ताचं हृदय पिळवटून निघालं. तिला कळलं की याला मोक्ष मिळण्याकरता त्याला त्याच्या आईलाच भेटवायला हवं. प्राजक्ताला सोडून तो कुणालाही दिसत नव्हता, म्हणून तिच्यावर कोण विश्वास ठेवणार असं तिच्या मनात आलं. तिने त्या मुलाचा हात धरला आणि त्याला म्हणाली, सोहम बेटा, तुझी काहीही चूक नाही. मी तुझ्या आईवडिलांना शोधेन आणि तुझ्या घरी तुला घेऊन जाईन. प्राजक्ता घरी गेली. अनिश्चितपणा तिच्या मनात होता. तिलाच भूत का दिसायची हा तिला प्रश्न होता. पण भूत दिसायची ही काय तिची पहिली वेळ नव्हती. त्या मुलाचा फोटो घेऊन ती बाजारात गेली व कोणी त्याला ओळखतं का म्हणून शोधू लागली. बाजारात तिला दुकानदाराने हा फोटो बघून सांगितले, अहो ताई, हा मुलगा तर कधीच देवाघरी गेला. कुठून मिळाला तुम्हाला हा फोटो? फार दुःखी असते हो त्याची आई, बिचारी. डायरीमध्ये पत्ता शोधून
त्याने तो प्राजक्ताला दिला. प्राजक्ताने लगेच घर शोधायला सुरुवात केली. तिला ते घर सापडलं. तिथे जाऊन तिने पाहिलं तर ते घर एकदम साधं होतं. घराच्या बाहेर एकही झाड नव्हतं. घराचं कुंपण पण तुटलेलं होतं. त्या घराला जणू काही जीवच नव्हता. बाहेर एक झोका आणि घसरगुंडी धूळखात पडली होती. प्राजक्ता घराबाहेर उभीच होती. घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि एक बाई बाहेर पडली. ती दिसायला साधारण व अंगाने बारीक होती. चेहऱ्यावरून ती काहीशी दुःखी होती. तिच्या अंगावरचे कपडे देखील जुने होते. प्राजक्ताला पाहून न पाहिल्यासारखं करत ती तिचे कपडे वाळत घालायला निघून गेली. प्राजक्ता मनात विचार करू लागली, एका दुःखी आईला तिच्या देवाघरी गेलेल्या मुलाबद्दल कसं विचारायचं? तिची हिंमत कमी पडली. तिने आपल्या मागे वळून पाहिले तर सोहम तिथेच उभा होता. त्याने प्राजक्ताला हसून खुणावले. तीच माझी आई आहे. सोहम ओरडू लागला, आई, आई. त्याच्या आईला काही एक ऐकू येत नव्हते. ती कपडे वाळत घालतच राहिली. सोहम गेटमधून आत घुसला. झोका खेळायला लागला. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. सोहमच्या आईने मागे वळून पाहिलं तर तिला झोका हालताना दिसला. प्राजक्ताला तिथे उभं असलेलं बघून ती म्हणाली, तुमची काही मदत करू शकते का मी? प्राजक्ता भानावर आली. अश्रू गिळून ती म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचंय. मी मालती, पण तुम्हाला काही मी ओळखत नाही. प्राजक्ताला तिच्या समोर एक दुःखी गृहिणी दिसत होती. चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या, केस विस्कटलेले, गळ्यात साधी माळ. सौम्य हसून प्राजक्ता म्हणाली, मालती, माझ्याबरोबर सोहम आलाय तुला भेटायला. हे ऐकताच मालती चिडली. तिने घराच्या दिशेने पळ काढला. दरवाजात पोहोचताच ती प्राजक्ताला म्हणाली, माझा मुलगा देवाघरी गेलाय. तो या जगात नाही. मला त्रास देऊ नका. प्राजक्ता तिला म्हणाली, तू जर कुठेही हरवलास तर स्टे वे यू आर. कुठेही जाऊ नको. आई तुला शोधत शोधत येईल. मालती हे वाक्य ऐकून थक्क झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती प्राजक्ताला म्हणाली, सोहम आलाय का घरी? सोहम लगेच त्याच्या आईला बिलगला. प्राजक्ता म्हणाली, हो मालती, त्याने तुला आत्ता मिठी मारली आहे. मालती रडू लागली. ती सोहमला म्हणाली, बाळा सोहम, मला तुझी फार आठवण आली. एवढे दिवस मी तुझ्याशिवाय कशी जगले ते माझं मलाच माहीत. प्राजक्ताला घराच्या आत बोलावून मालती म्हणाली, आमच्या घराला आता काही शोभा राहिली नाही. देवाने माझ्यातला प्राण हिरावून घेतलाय. सोहमच्या बहिणीसाठी मी तेवढं जगते. तुम्हाला एक विचारू? काय झालं होतं त्या दिवशी? माझी दुसरी डिलिव्हरी झाली होती. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. रात्रीच्या वेळी डिस्चार्ज मिळाला. नवरा दारू पिऊन घरीच पडला होता. माझी कार घेऊन मी स्वतः, माझं बाळ आणि सोहम घरी परतत होतो. सोहमला भूक लागली होती आणि त्याची चिडचिड होत होती. त्याच्याकडचं एक खेळणं त्या नादात खाली पडलं. ते सरकत सरकत फ्रंट सीटच्या खाली आलं. मी त्याला खूप ओरडले. तो गुपचूप मागच्या सीटवर बसला. रेल्वे क्रॉसिंग आल्यावर माझी गाडी रुळावर अडकली. ट्रेन वेगाने जवळ येऊ लागली. मी बाळाला घेऊन पटकन खाली उतरले. मला वाटलं मला बघून सोहम पण उतरेल खाली, पण त्याचं खेळणं शोधायला तो फ्रंट सीटवर आला. मी बाहेर पडल्यावर मला आठवलं, सोहम कुठे आहे? मी जीवाच्या आकांतानं ओरडले, पण तेवढ्यात फार उशीर झाला होता. त्या दिवसापासून मी स्वतःला शिक्षा देत आहे. माझ्या चुकीमुळे मी माझा मुलगा गमावून बसले. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. हे सगळं सोहम ऐकत होता. त्याने आपलं घर शेवटचं निरखून पाहिलं. स्वतःच्या छोट्याशा खेळण्यांना हात लावला व जाऊन आईला घट्ट मिठी मारली. मालतीला तो म्हणाला, मम्मा, आय लव्ह यू. तुझी काही चूक नाही. मी तुला नंतर स्वर्गात भेटेल. या वेळेला प्राजक्ताने मालतीला सोहम काय बोलला ते सांगितलं. मालती जोरजोरात रडू लागली. माझं बाळ, मला माफ कर. हे ऐकून प्राजक्ता सोहमला म्हणाली, बाळा सोहम, तुझी देवाघरी जायची वेळ झाली. तुला एक प्रकाश दिसेल, त्याचा पाठलाग कर. आम्ही सगळे तुला पुन्हा भेटू. हे ऐकून मन घट्ट करून मालती सोहमला म्हणाली, बाळा, तू खूप गुणी आहेस. तू आईसाठी थांबलास. आता तू प्रकाशाच्या दिशेने जा.
मी तुला पुन्हा स्वर्गात भेटेन. हे ऐकून सोहमने मालतीच्या गालाची पापी घेतली आणि तो प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. प्रकाशाच्या दिशेने जात असताना सोहम मालतीला दिसला. मालतीने देवाचे खूप खूप आभार मानले.